की आजही आपण बघू शकतो की शाळेच्या आणि कॉलेजच्या 50 मीटर अंतराच्या आत जे जंक फूड आहे, फ्रँकी, समोसा, सँडविच, ब्रेड असे काही जे पदार्थ आहे ते अद्यापही विक्री चालू आहे. तर जे स्थानिक प्रशासन आहे ते यांनी या स्टॉलवरती कारवाई करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ नये, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने या जे विक्रेते आहेत फास्ट फूडचे, फास्ट फूड जंक फूड वाले, समोसा, पाणीपुरी, सँडविच, ब्रेड, पिझ्झा, बर्गर यासारखे जे विक्री करत आहेत यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी स्थानिक प्रशासनाने, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये. कारण की आज आपण बघू शकतो की जे शाळा कॉलेजच्या 50 मीटर अंतराच्या आत काही जण विक्री अनधिकृतरित्या करीत आहेत. अनधिकृतरित्या विक्री करणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी अशी माझी मागणी आहे स्थानिक प्रशासनाला. कारण की एफडीएचे तुकाराम मुंडे साहेबांनी तर आदेश दिलेला आहे, त्या आदेशाचं पालन करून याच्यावरती कारवाई करावी आणि प्रशासनाला मदत करावी. स्थानिक प्रशासन जे आहे, अन्य कोणतेही प्रशासन असो, यांनी कारवाई करून विद्यार्थ्यांचं आरोग्य कसं हेल्दी राहील यासाठी प्रयत्न करावे. आदर्श विद्यालय शाळेच्या इथे लावण्यात आलेला बोर्ड जंक फूड आणि फास्ट फूड विकण्यासाठी 50 मीटरच्या आत बंदी असताना सुद्धा आदर्श विद्यालय शाळेच्या बाजूलाच काही स्टॉल व हॉटेल तुम्हाला दाखवतो. विद्यालय शाळा आणि त्याच्यात 2 मीटर अंतरावरती हे आहे कॅन्टीन. तिथे समोसा व वडापाव विकले जातात.